जेव्हा महाभारत युद्ध चालू होतं तेव्हा अर्जुन खूप चिंता करत होता. या युद्धामध्ये माझे भीष्म पितामहा, माझे गुरु आणि माझे अन्य नातेवाईक मारले जातील. कितीतरी निष्पाप लोक या युद्धामुळे मारले जातील. कितीतरी स्त्रिया विधवा होतील. सर्व काही बर्बाद होईल. हे सगळं करून मी जरी जिंकलो तर त्या जिंकण्याचा अर्थ काय? उपयोग काय अशा जिंकण्याचा जिथे आपले राहिलेच नाही? तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू ज्यांची चिंता करत आहेस, ज्यांच्यासाठी दुःखी होत आहेस, ज्यांचा विचार करून तू इतका अस्वस्थ होत आहेस, हे सर्व काही एक ना एक दिवस नष्ट तर होणारच आहे. आज नाही तर उद्या सर्वांचा अंत तर आहेच. आणि जी आत्मा अविनाशी आहे ती कधी नष्ट होणारच नाही. ती तर अमर आहे. मग चिंता आणि दुःख कशासाठी आणि कशाचं करायचं? कारण जे कधी ना कधी नष्ट होणारच आहे, मरणारच आहे, त्यांची चिंता करून दुःख करून तू करणार तरी काय आहेस? तू इच्छा असून पण हे थांबवू नाही शकत, ना बदलू शकतो. मग चिंता करून आपले जीवन नष्ट का करत आहेस? चिंता तुझ्या मनाला दुःखी आणि रोगी बनवेल. आणि जे नष्ट होणारच नाही त्यांची चिंता करायची तर गरजच नाही. वास्तविक जीवनात आपण पण त्या गोष्टीची चिंता करतो, त्या गोष्टीचा विचार करतो ज्याला आपण बदलू नाही शकत, ज्या आपल्या नियंत्रणामध्ये ठेवू नाही शकत. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला असं वाटतं मी माझं जीवन माझ्या मर्जीने माझ्या नियंत्रणामध्ये जगावं, जी माझी इच्छा आहे ते सगळं काही मला मिळावं, माझ्या जीवनात दुःख आणि अपयश कधीच येऊ नये, अशा व्यक्तीलाच जीवनात जास्त चिंता आणि तणावाचा सामना करावा लागतो. एकदा एका नदीमध्ये दोन झाडाची पानं वाहत असतात. एक पान त्या पाण्याच्या प्रवाहानुसार आनंद घेत वाहत आहे. पाणी जिथं घेऊन जात आहे तो तसा त्याला साथ देत वाहत आहे. पाणी जिथं घेऊन जाईल तिथं मी जाईन असं म्हणत तो प्रवाहाचा आनंद घेत आहे. आणि दुसरं पान, तो त्या पाण्याच्या प्रवाहासोबत लढत आहे. त्याला वाटतं मी या पाण्याच्या प्रवाहाला बदलेल, मी माझ्या इच्छानुसार वेगळ्या दिशेने प्रवाह करेल, कारण माझं लक्ष दुसरीकडे आहे. या पाण्याच्या प्रवाहासोबत मला नाही जायचं. पण तो प्रवाह बदलू शकत नाही. तो जेवढा प्रयत्न करतो त्या पाण्याच्या प्रवाहासोबत लढण्याचा, तो तेवढा जास्त दुःखी होतो. हे जीवन पण असंच वाहणाऱ्या पाण्यासारखं आहे. पण आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला कोणत्या पाण्यासारखं व्हायचं. एकतर चिंता करून स्वतःला त्रास घेऊन जीवनामध्ये संघर्ष करायचा, जीवनाला नाव ठेवत जगायचं, का दुसऱ्या पाण्यासारखं जीवन जसं चालू आहे त्यात समाधानी आणि सुखी राहायचं. स्वामी म्हणतात, तू तुझी सगळी चिंता दुःख मला दे, मी तुझी सगळी चिंता दूर करेल. तू फक्त माझं चिंतन कर, माझं नामस्मरण कर, मला तुझा सोबती बनव. पण आपल्याला काय वाटतं, मी सर्व काही बदलू शकतो, मी जर नाही केलं तर हे काहीच होणार नाही. पण खरं तर आपल्यात इतकी पण शक्ती नाही की आपण आपल्या मनाने श्वास पण घेऊ शकतो. तो कधी बंद होईल हे पण आपल्या हातात नाही. आपण चिंता करत राहतो, आजची, उद्याची, येणाऱ्या 10 वर्षाची, 20 वर्षाची. इतकंच नाही तर आपल्या म्हातारपणी काय होईल याची पण चिंता आपण आजच करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो व्यक्ती जास्त चिंता करतो, जास्त विचार करतो, त्याला काहीच करण्याची शक्ती राहत नाही. तो फक्त विचारच करत बसतो, तो प्रयत्न करत नाही. कारण चिंता करण्यातच त्याची सगळी एनर्जी संपून जाते. हे कलियुग आहे. यात लोक जास्त विचार करतात पण करत प्रत्यक्षात काहीच नाही. या युगातील मनुष्य आळशी आणि व्यर्थच्या गोष्टीमध्ये चिंता करत असतो. त्यासाठीच या कलियुगात स्वामींनी अवतार घेतला आहे. ते आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत. आपण फक्त त्यांचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, बाकी आपली चिंता त्यांच्यावर सोडून जीवनाचा हा प्रवास आनंदाने जगायचा. जसा दिवस येतो, अडचणी येतात, दुःख येतो, ते स्वीकारायचं. कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो. दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश हे मिळतच राहतं. स्वामींचं नामस्मरण चिंतन करत आपण आपलं आयुष्य एकदम आनंदाने जगायचं.
बाकी आपली चिंता दुःख दूर करायला आपले स्वामी आहेतच. कारण स्वामी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.